आम्ही गोव्याला चाललोय आणि आम्ही मंगळुरू ट्रेन बुक केली आहे. तर व्हिडिओ बघत राहा कशा प्रकारे आम्ही जातोय ते. सध्या आता आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसलोय दादरला आणि CST स्टेशनला जाणार आहे आणि आमची 9:54ची ट्रेन आहे मंगळुरू म्हणून. तुम्हाला या ट्रेनचं डिटेल मी दाखवतो. रेग्युलर गाडी आहे ही आणि ही गाडीचं स्टॉप जे आहे तो थिविमला नाही आहे. आम्हाला ॲक्च्युली थिविमला जायचं आहे, पण ही गाडी आम्हाला दुसरे म्हणजे तिकीट भेटली नव्हती म्हणून मी ही गाडी सिलेक्ट केली आहे. पण या गाडीचा एक फायदा आहे की गाडी फार लवकर तुम्हाला पोचवते. तर आम्ही कणकवलीला उतरणार आहे कारण की या ट्रेनचं स्टॉप रत्नागिरीनंतर डायरेक्ट कणकवली आहे. बघू शकता तुम्ही ही CSMTवरून सुटते ठाणा, पनवेल, रत्नागिरी आणि डायरेक्ट कणकवली आहे आणि कणकवलीवरनं पण ती डायरेक्ट करमली आहे. थिवीला देखील थांबत नाही. आम्ही काय करणार आहे की कणकवलीला उतरणार आहे आणि इथून मागून एखादी कोकण कन्या ट्रेन असेल किंवा दुसरी कुठची त्याच्यातून बसून आम्ही थिवीमला उतरणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण. CSMT स्टेशनला आम्ही आलो आहे आता आणि मंगळुरू एक्सप्रेस जी आहे ती उभी आहे आणि आता आम्ही आमच्या डब्यामध्ये चढत आहे इकडे. आमच्या सीटवर आता आम्ही बसलो आहे आणि साधारण 10च्या सुमारास ही ट्रेन सुटणार आहे. आता अजून ट्रेन उभी आहे CST स्टेशनला बघू शकतात तुम्ही आणि 9:54चा टायमिंग आहे ट्रेनचा. बघूया की एक्झॅक्ट टाईमला सुटते का ही ट्रेन. याच ट्रेनला स्टॉप जे आहे फार कमी आहे, त्यामुळे या ट्रेनमध्ये जरा गर्दी कमी असते आणि जरा लवकर देखील पोचवते ही ट्रेन. बघू शकतात बरोबर टायमाला ही ट्रेन सुटली आहे. या ट्रेनचा स्टॉप बघायला गेलं तर CSTवरून डायरेक्ट ठाणा आहे. दादरला ही ट्रेन थांबत नाही. ही ठाण्यावरनं पनवेल आहे, पनवेलवरनं डायरेक्ट ते रत्नागिरी आहे, रत्नागिरीवरनं कणकवली आणि कणकवलीवरनं करमली आहे या ट्रेनचा स्टॉप. ठाणा आलाय 10 वाजून ते 10:40 झालं. 10:40 झाले आणि आता ठाणा आलाय. गर्दी आहे जनरलला घुसला पण लाईन होती तेवढीच होती. लाईनिंग मागच्या म्हणजे पुढे होत इथे आहे बऱ्यापैकी फुल होणार आहे ट्रेन. आता 11 वाजले आणि थोड्या वेळाने आता पनवेल येईलच, पण आता झोपायचा टाईम झाला आहे. तर आमची स्लीपर कोच आहे, तर माझी टॉपची सीट आहे वरची. तर आता मी झोपतोय. बघूया तर रत्नागिरीकडे आल्यावर जाग आली तर मी दाखवतो तुम्हाला किती वाजता येते रत्नागिरी किती वाजता येते ते. सकाळचे जवळजवळ 4:25 झाले आणि आत्ता रत्नागिरी स्टेशन आलं इकडे. मला जाग आली म्हणून बाहेर आलो. रत्नागिरी स्टेशनवर आत्ता सुटली ही 4:25 थोडा 1 तास लेट झाली ही ट्रेन. म्हणजे तसं 3:25चा टायमिंग आहे सकाळचा. तर आता 4:25 झाले म्हणजे कदाचित 1 तास आम्ही थोडा उशिरा पोचू. आता पुढचा स्टेशन आहे कणकवली. बघूया किती वाजता पोचते इथे. कणकवलीला आम्ही आता उतरलो आहे. बरोबर 6 वाजता ही ट्रेन कणकवलीला आली आणि मागणं आता एक कोकण कन्या ट्रेन आहे, त्या ट्रेनने आम्ही ट्रेनला उतरणार आहे. त्या ट्रेनमध्ये चढून मी कारण की या ट्रेनचा स्टॉप डायरेक्ट करमाळी होता. बघूया आता 7:30चा टायमिंग दिला आहे कोकण कन्याचा. बघूया किती वाजता येते. आणि या ट्रेनने बरेचसे लोक या ट्रेन मध्ये कणकवलीलाच उतरले. बघू शकता अजूनही बरेच जण मागच्या ट्रेन साठी थांबले इकडे. त्यांना देखील पुढे जायचं होतं म्हणून. 7 वाजले इकडे. आता जरा उजाडलाय आणि अजून ट्रेन आली नाही आमची. 7:30ला आहे कोकण कन्या. रोहन कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम मस्त गुलाबी थंडी. थंडी देखील आहे चांगली इकडे. धुकं पसरलेलं दिसतंय आजूबाजूला.
थोडा वेळ येईल. 7 झाले, 7:05 झाली आहे. ट्रेन येईल थोड्या वेळाने. चला, व्हिडिओ तुम्ही बघत राहा कंटिन्यू. सूर्य आता वर येतोय, बघू शकत तुम्ही. अजून ट्रेन आली नाही कोकण कन्या, थोडा वेळ आहे अजून. धोका पसरलेला दिसून येते आता अजून व्यवस्थित. आत्ता कोकण कन्या आली आहे, जवळजवळ 8:10 झाली. आता आम्हाला अजून 1 ते 1.5 तास लागेल थिविमला पोचायला. बराच उशीर झाला या ट्रेनला देखील. थिविम स्टेशनला आम्ही आता उतरलोय. जवळजवळ 9:46 9:46 आम्ही थिविमला उतरलोय. आणि इथे आम्ही काय ऑलरेडी थिविमला बाईक बुक केली आहे आणि इथून आम्ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहे. आणि मी हरमल बीचला जाणार आहे, आरंभोल पण म्हणतात त्याला. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.